महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ जिल्ह्यातील 7 घरफोडी गुन्हे उघडकीस व 2 आरोपीसह विधी संघर्ष बालक ताब्यात। यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत शहरातील तब्बल 7 घरफोडी गुन्ह्यांची उकल केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 2,25,960 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। यामध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत ही कारवाई केली। 16 मे 2026 रोजी 2 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर चोरीचा ऐवज असा एकूण 2,25,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।